पहा किती पटकन तयार झाला. ताकतव नावातच एक वेगळेपण आहे. तर आता हा ताकतव नावाचा नेमका प्रकार काय, चला पाहूया. नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि चटण्या, कोशिंबिरी, पंचामृत हे सगळे प्रकार आपल्या इथली खासियत आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या इथली का आपल्याच इथं, असं नाही आहे. साऊथमध्ये गेलात तर तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत. नॉर्थमध्ये गेलात तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चटण्यांपेक्षा लोणची प्रकार तिकडे जास्त आहेत. त्यातला ताकतव नावाचा एक प्रकार तुम्ही ऐकलाय का कधी? तू ऐकला का? हो सर. ताकतव. तू रे? हो सर. चला, या लोकांनी ऐकलेलं आहे पण खाल्लेला नसेल मला वाटतं. हां, खाल्लेला नसेल, ऐकलेला आहे, असे कित्येक पदार्थ असतात. पण आपण इथे करत असतो, केल्यानंतर तुम्हाला सांगत असतो. तर आता हा ताकतव नावाचा नेमका प्रकार काय, चला पाहूयात. सर्वप्रथम हा खडा हिंग आपल्याला घ्यायचा आहे आणि तो थोड्या तेलात परतून घ्यायचा आहे. हिंग छान तेलात आपण परतवून घेऊ. ह्याला कुटून घ्यायचं. दही, यामध्ये हा तळलेला हिंग, हा पूर्ण नाही घातला पण तळला जास्त, घालताना कमी घातलाय. आणि भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडी साखर, चवीनुसार मीठ. ह्याला आपण व्यवस्थित एकत्र करू. यावर आपल्याला एक मोहरीची फोडणी घालायची फक्त. पण फोडणी फक्त मोहरी किंवा मोहरी जिरं करू शकता तुम्ही. जिरे आणि ही तयार फोडणी भाकरी बरोबर हिला सर्व करू. पहा किती पटकन तयार झाला. ताकतव नावातच एक वेगळेपण आहे. आणि या रेसिपीत किंवा या पदार्थात काय वेगळेपण आहे हे कसं सांगू. मी पहिले खातो आणि मग सांगतो. छान भाकर मागून घेतली आहे मी छोटीशी. आणि या भाकरीला काहीही तेल बिल काही नाही, कारण यामध्ये आपण छान तेल घातलेलं आहे. मदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञाला सुरुवात करतो. तर आपण जो खडे हिंग तळून घेतला ना आणि तो कुटला, तर त्याची ती जी स्पेशालिटी आहे ती याचा USP आहे. कारण ते एका घासामध्ये एखादा कण येतो आणि तो दाताखाली आल्यावर जी काय मजा असते ती ब्रह्मानंदी टाळी लागते. यातून जो आनंद मिळतो तो गगनात मावत नाही. जेव्हा मी या बनवतो, खातो, तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही त्या बनवून मला कळवता की ही छान झाली, ही वाईट झाली, हे असं पाहिजे होते, ते तसं, खूप छान वाटतं. असाच आपला प्रयोग, आपली मैत्री अशीच सुरू ठेवा. देवाकडे प्रार्थना. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.